आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. आज ऐकूया वाटाण्याची लागवड याविषयीची माहिती. वाचन गायत्री भरणकर यांचं. नमस्कार मंडळी, शेंगवर्गीय भाजीपाल्यामध्ये वाटाण्याला खूप महत्त्व आहे. कारण वाटाण्यापासून अनेक रुचकर पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे घरगुती वापराबरोबरच हॉटेल व्यवसायासाठी सुद्धा वाटाण्याला खूप मागणी असते. वाटाणा हे द्विदल वर्गातलं पीक असल्यानं हवेतलं नत्र स्थिर करून जमिनीची सुपीकता वाढवतं. कमी कालावधीचं हे पीक आहे, त्यामुळे बहुविध पीक पद्धतीसाठी सुद्धा ते उपयुक्त ठरतं. आणि बाजारभाव जर चांगला असेल तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात. खरं तर वाटाणा हे थंड हवामानातलं पीक आहे, पण कडाक्याची थंडी आणि धुकं वाटाण्याला मानवत नाही. 5.5 ते 6.5 सामू असलेल्या पण पूर्ण निचऱ्याच्या मध्यम खोल जमिनीमध्ये याचं उत्पादन चांगलं मिळतं. हलक्या जमिनीतसुद्धा उत्पादन घेता येतं. खरीपात म्हणजे जून-जुलैमध्ये वाटाण्याची लागवड करावी. सरीवरंब्यावर टोकण पद्धतीनं लागवड करता येते. एकरी साधारणतः 25 ते 30 किलो बी लागतं. पेरणी रब्बी हंगामात ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत केली जाते. ही लागवड सरीवरंबा अगर पेरून सपाट वाफे करून करावी. यासाठी 60 सेंटीमीटर सरी पाडावी. बगलेत दोन्ही बाजूनी 5 ते 6 सेंटीमीटर अंतरावर लागण करावी. मंडळी, लागवडीपूर्वी रात्रभर बियाणं पाण्यात भिजत ठेवावं. नंतर बियाण्याला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलो बिया सोडावा. त्यानंतर रायझोबियमची प्रक्रिया करावी आणि मग पेरणी किंवा टोकण करावी. वाटाण्याच्या बोनव्हिला, स्नोफ्लेक्स, अर्केल, अर्का अजित, VL3, PH1, GS10, जवाहर नंबर 1 आणि 2, KS 136 या सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. खरीपासाठी वाई वाटाणा हे स्थानिक वाणसुद्धा चांगलं आहे. वाटाण्याच्या पिकाला पेरणीपूर्वी एकरी 6 ते 7 टन कंपोस्ट खत घातलेलं असावं. त्यानंतर पेरणीच्या वेळी 19-19-19च्या 2 गोण्या पेरून द्याव्यात. उगवून आल्यानंतर 3 आठवड्यांनी 1 गोणी युरिया द्यावा. वाटाण्याचं पीक तणविरहित ठेवावं, स्वच्छ ठेवावं. वाटाण्याची वापशावर पेरणी करावी. त्यानंतर वाढीचा काळ फुलावर आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये चांगली ओल असणं अपेक्षित आहे. कोणत्याही स्थितीत पावसाचं पाणी किंवा वरून दिलेलं पाणी हे साचून राहता कामा नये. मंडळी, वाटाण्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी पाण्यात मिसळणारा गंधक 250 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून 15 दिवसाच्या अंतरानं 2दा फवारावा. तसंच मर रोगासाठी पेरणीपूर्वीच बियाण्याला थायरम चोळावं. पिकाची फेरपालट करावी. ट्रायकोडर्माचीही बियाण्याला प्रक्रिया करावी. मावा, तुडतुडे, नागअळी, शेंगा पोखरणारी अळी यांच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन किंवा मॅलेथिओनच्या 400 मिलीलिटर 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून 2 फवारण्या कराव्यात. वाटाण्याची गुणवत्ता ही त्यातल्या कोवळ्या दाण्यांवर अवलंबून असते, म्हणून याची तोडणी वेळेत करावी. लागल्यापासून 40 ते 60 दिवसात 3-4 तोड्यामध्ये तोडणी पूर्ण होते. हिरव्या शेंगांचं एकरी 10 ते 45 क्विंटल जाती परत्वे उत्पन्न मिळतं. वाळलेल्या दाण्याचं सुद्धा उत्पन्न घेता येतं. असं हे कमी मुदतीचं, कमी खर्चाचं, पौष्टिक, सोप्या लागवडीचं आणि चांगला दर मिळणारं, तसंच जमिनीची सुपीकता वाढवणारं असं बहुविध पीक आहे. त्याची आपण जरूर लागवड करावी. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकलीत वाटाण्याची लागवड याविषयीची माहिती. वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा आणि सादर करते विवेक वानखडे.